बातमी आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मुंबई गोवा महामार्गासंदर्भात पत्र लिहिलंय. मुंबई गोवा महामार्गाचं काम अंतिम टप्प्यात आहे. दगड फोडला तर कलाकृती आणि दगड फेकला तर विध्वंस. त्यामुळे सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड ही महाराष्ट्र विरोधी आहे आणि तोडफोड करणं ही विनाशकारी मानसिकता असून महाराष्ट्र सैनिकांनी स्वतःलाच प्रश्न विचारायला हवा असा सवाल त्यांनी केलाय. तर तोडफोड करणारा महाराष्ट्र सैनिक कसा काय असा देखील प्रश्न त्यांनी विचारला. तोडफोड करणारी विनाशकारी विचारसरणी नको असा सल्ला रवींद्र चव्हाण यांनी मनसेला दिलाय. तर तोडफोड करणं ही खरं तर विनाशकारी मानसिकता आहे. त्यामुळे तोडफोड करणारे हे महाराष्ट्र सैनिक कसे काय असा प्रश्नच सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मनसेला केलाय. त्यांनी तसं पत्र सुद्धा लिहिलंय. मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मुंबई गोवा महामार्गाचं काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे. मात्र या कामावरून किंवा या सगळ्या महामार्गाच्या परिस्थितीवरून मनसेनं जे काही खळखट्याक आंदोलन करण्याचा पवित्रा घेतलेला आहे तसे आदेशच खरं तर खुद्द मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिलेत आपल्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना. त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरती ठिकठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांकडून थेट तोडफोड केली जाते. तिथं काम करत असलेल्या जेसीबीची कशी तोडफोड करण्यात आली मनसेच्या कार्यकर्त्यांकडून याची ही दृश्य आपण पाहतोय. मात्र याच सगळ्या कृत्यावरून सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मनसेला एक प्रश्न विचारलाय. ते म्हणजे तोडफोड करणं ही विनाशकारी प्रवृत्ती आहे आणि तोडफोड करणारा हा महाराष्ट्र सैनिक कसा काय असा प्रश्न रवींद्र चव्हाण यांनी केलाय. त्यांनी एक पत्र लिहिलंय आणि त्यातून त्यांनी हे सवाल केलेले आहेत. कारण मनसेच्या कार्यकर्त्यांकडून मुंबई गोवा महामार्गावरती जे काही आंदोलन केलं जात आहे खळखट्याक महामार्गाच्या परिस्थितीवरून आणि याच संदर्भात सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी हे पत्र लिहिलंय. आणि आता पुढच्या बातमीकडे वळतोय. ती म्हणजे कांद्यासंदर्भातली बातमी आहे. अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी आणि श्रीरामपूर बाजार समितीमध्ये आज कांदा लिलाव बंद ठेवण्यात आलाय. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला व्यापाऱ्यांनी सुद्धा पाठिंबा दिलाय आणि केंद्र सरकारनं निर्यातीवरती 40% कर लावल्यामुळे कांद्याचे भाव गडगडलेत. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक झालेत आणि हा निर्यात कर रद्द केला जावा या मागणीसाठी ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आलं. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला व्यापाऱ्यांनी सुद्धा पाठिंबा दिलाय. अहमदनगरच्या राहुरी या ठिकाणी शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारलंय. कांदा निर्यातीवरती 40% कर आकारला जातोय आणि याचाच निषेध राज्यातल्या वेगवेगळ्या भागामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून केला जातोय आणि त्याला व्यापाऱ्यांनी सुद्धा पाठिंबा दिलाय. हरीश दिमोटे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. हरीश, राहुरीमधल्या या आंदोलनाबद्दल. श्वेता, आपण बघितलं तर केंद्र सरकारने कांद्याचा जो कर लावलाय निर्यातीवरती तेव्हापासून 2 दिवसापासून अहमदनगर जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी आंदोलनं सुरू आहे. मग श्रीरामपूर असेल, राहता असेल, राहुरी असेल, सगळ्या ठिकाणी आंदोलनं शेतकरी करताना दिसत आहेत. मात्र आता कुठेतरी व्यापारी देखील या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत आणि आज राहुरी बाजार समिती आणि श्रीरामपूर बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांनी कांदा लिलाव जो आहे तो बंद केलेला आहे आणि त्यांनी देखील शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिलाय. आपण जर बघितलं तर केंद्र सरकारने जेव्हा 40% कर लावला तर लगेच याचा परिणाम बाजार समितीच्या कांदा खरेदीवरती झाला आणि जो कांदा 2500 रुपयांनी विकला जात होता तो अगदी 1400-1500 रुपयांनी विकला गेला आणि त्यामुळं कुठेतरी शेतकऱ्यांचा जो आर्थिक जे नुकसान आहे ते होताना दिसतंय. त्यामुळं शेतकरी संतप्त झालेले आहेत आणि जी कर ती मागे घ्यावी आणि कांद्याचे भाव ते आम्हाला मिळावे अशी मागणी शेतकरी करताना दिसतात आणि कुठेतरी देखील याला पाठिंबा देताना दिसत. धन्यवाद हरीश या सगळ्या माहितीसाठी. अहमदनगरच्या राहुरीमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून आंदोलन सुरू आहे केंद्र सरकारच्या 40% कराबद्दल. आता केंद्र सरकारनं कांदा निर्यातीवरती 40% शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आणि नाफेडनं खरेदी केलेला कांदा सुद्धा बाजारात आणला जाणार आहे. या निर्णयामुळे राज्यभरातील शेतकरी संतापलेत. शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केलंय. दरम्यान नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज सकाळी 11 वाजता शेतकरी आणि व्यापाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली आहे. कांदा निर्यात शुल्क आणि बेमुदत बंद या विषयावरती तोडगा काढण्यासाठी ही बैठक होणार आहे. या बैठकीत तोडगा निघाला तर बाजार समित्या पूर्ववत होतील आणि तोडगा नाही निघाला तर कांदा लिलाव बंदच राहणार आहेत. राज्यभरातील विविध ठिकाणी केंद्र सरकारच्या कांदा निर्यात शुल्काच्या निर्णयाविरोधात आंदोलनं केली जात आहेत. खासदार अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीकडून पुणे नाशिक महामार्गावरती आळेफाटा इथे रास्ता रोको करण्यात येणार आहे. सरकारनं हा निर्णय मागे घ्यावा आणि अहमदनगर आणि राहुरीमध्ये सुद्धा याच मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन केलं जात आहे.
तर कांदा निर्यात शुल्क मुद्द्यावरून शेतकरी चांगलेच आक्रमक झालेले दिसत आहेत. केंद्र सरकारनं कांद्यावरती 40% निर्यात शुल्क लादलंय आणि केंद्राच्या या निर्णयाला शेतकऱ्यांनी आणि व्यापाऱ्यांनी विरोध केलाय. कृषी मंत्री धनंजय मुंडे आज दिल्लीमध्ये केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची भेट घेणार आहेत. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती केंद्र सरकारमधील काही महत्त्वाच्या नेत्यांसोबत मुंडे आज चर्चा करणार आहेत. या चर्चेअंती काहीतरी तोडगा निघेल का, की कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा बंद कायम राहणार आहे, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर कांद्याच्या मुद्द्यावरून राज्यामध्ये वातावरण चांगलंच तापलंय. निर्यात बंदी केल्यामुळे शेतकरी आक्रमक झालेत. आता मंत्री रामदास आठवले यांनी कांद्याच्या मुद्द्यावरून कविता करत विरोधकांना डिवचलंय. म्हणजे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पिकत आहे कांदा. महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पिकत आहे कांदा आणि महाविकास आघाडीचा झालेला आहे वांदा. त्यामुळं कांदा जो आहे तो कांदा आवश्यक आहे. कांदा सगळ्यांनी खाल्ला पाहिजे आणि कांद्याला चांगला भाव शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे आणि जनतेलाही परवडलं पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. तर कांद्याचे दर परवडत नसतील तर कांदा खाऊ नका. 2 ते 3 महिने कांदा खाल्ला नाही तर काही बिघडणार नाही, असं अजब विधान केले मंत्री दादा भुसे यांनी. टोमॅटोनंतर आता कांद्यानं राज्यातील जनतेच्या डोळ्यात पाणी आणायला सुरुवात केली आहे. मात्र केंद्र सरकारनं निर्यात शुल्कात वाढ केल्यामुळे कांद्याच्या दरात घसरण होईल अशी भीती शेतकऱ्यांना आहे. त्यामुळे गेल्या 2 दिवसांपासून शेतकरी आक्रमक झाले असून राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन सुरू केलंय. कांद्याचा प्रॉब्लेम आहे की तो जास्ती दिवस टिकू शकत नाही. त्याच्यावर प्रक्रिया करून टिकवण्याच्यासाठीचा जो खर्च येतो त्याच्यामध्ये तो भागत नाही, इकॉनॉमिकल तो होत नाही. आणि म्हणून मला वाटतं की ज्याला कांदा जर आता उद्या एक 25 रुपयाने 20 रुपयाने कांदा गेला आणि कोणाला परवडत नसेल तर त्याने महिने 2 महिने 4 महिने कांदा खाल्ला नाही तर काय बिघडत आहे. त्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला जर या माध्यमातून 2 पैसे मिळणार असतील तर त्याने त्याची मानसिकता तशी ठेवली पाहिजे. केंद्र सरकारनं कांद्याचं निर्यात शुल्क 40% वाढवताच त्याचे पडसाद चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत उमटले. शेतकरी धास्तावल्यानं कांद्याची आवक तर कमीच झाली आहे, त्यासोबतच कांद्याचे भाव प्रति क्विंटलला जवळपास 700 रुपयांनी घसरलेत. काल केवळ 112 वाहनातून 2000 क्विंटल कांद्याची आवक झाली, तर कांद्याला 200 ते 2100 रुपये भाव मिळालाय आणि गेल्या आठवड्याच्या तुलनेत क्विंटल मागे जवळपास 700 रुपयांनी भाव घसरलेत. धुळे जिल्ह्यातील सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती असलेल्या धुळे बाजार समितीतील कांदा बेमुदत बंद करण्यात आला आणि निर्यातीवरती 40% निर्यात कर लागू केल्यामुळे कांदा व्यापाऱ्यांमध्ये असंतोषाचं वातावरण आहे. दररोज हजारो क्विंटल कांद्याची उलाढाल होणाऱ्या धुळे कांदा मार्केटमध्ये आज शुकशुकाट आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडून राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतला जातोय. पहिल्या टप्प्यातील 32 लोकसभा मतदारसंघाचा आढावा पूर्ण झाल्यानंतर ठाकरे गटाकडून आजपासून 25 ऑगस्ट दरम्यान दुसऱ्या टप्प्यात एकूण 9 लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतला जाईल. 2019च्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेनेचे 18 खासदार विजयी झाले होते आणि त्यामुळे पक्षातील फुटीनंतर होणारी पहिली लोकसभा ठाकरेंसाठी महत्त्वाची असणार आहे. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या तसंच केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा मतदारसंघ असलेल्या नागपूर मतदारसंघाचा देखील आढावा ठाकरे गटाकडून 25 तारखेला घेतला जाईल. पुढची बातमी आहे. कोविड घोटाळ्याप्रकरणी आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांची आज पुन्हा चौकशी होणार आहे. आर्थिक गुन्हे शाखेनं सूरज चव्हाण यांना चौकशीसाठी समन्स बजावलंय. याआधी सुद्धा ईडीच्या अधिकाऱ्यांनी सूरज चव्हाणांची चौकशी केली होती, तसंच त्यांच्या चेंबूरमधील निवासस्थानी छापेमारी झाली होती. आता आज मुंबई पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा त्यांची किती तास चौकशी करते हे पाहावं लागेल. अजित पवार गटाकडून नवाब मलिक आंदोलन करणार असल्याची माहिती मिळतेय. नवाब मलिक यांच्या मार्गदर्शनाखाली अजित पवार गट आंदोलन करणार आहे. छगन भुजबळ यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्याबाबत मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं परशुराम सेनेचे अध्यक्ष विश्वजित देशपांडे यांचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन केलं जाणार आहे. आज 11 वाजता सेलटॅक्स कार्यालय नाका माझगाव येथे मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कार्याध्यक्ष नरेंद्र राणे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केलं जाणार आहे.
यावेळी एक मोठी बातमी येते पुण्यातून. पुणे पोलिसांच्या कंट्रोल रूमला धमकी मिळाली आहे. अमेरिकेहून धमकीचा फोन आल्याचं कळतंय. मुंबईमध्ये दहशतवादी घुसल्याचा फोन कंट्रोल रूमला आलाय आणि त्यामुळे पोलीस यंत्रणा सतर्क झालेली आहे. मात्र पुण्यामध्ये हा फोन आलाय. मुंबईमध्ये दहशतवादी घुसल्याचा फोन कंट्रोल रूमला आलाय पुणे पोलिसांच्या. या संदर्भात अधिक माहिती घेऊयात. प्रशांत बाग आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. प्रशांत, अमेरिकेतनं फोन आणि तोही मुंबईमधल्या दहशतवादी हल्ल्याबद्दल आणि तोही पुण्यामध्ये. श्वेता, आजकाल काय झालंय की कोणताही फोन कुठूनही येतो. आणखीन असे थ्रेट कॉल्स जे आहेत गेल्या 2 महिन्यामध्ये रेकॉर्ड केलं तर जवळपास 11 थ्रेट कॉल येऊन गेलेले आहेत आणि त्या प्रत्येक कॉलरला ट्रेस करण्यामध्ये यशही मिळालेलं आहे. मिसचिव्ह कॉल्स होते ते, अशा प्रकारची माहिती सगळी समोर येते तपासातून. पण आता मात्र थोडासा चिंता वाढवणारी गोष्ट नक्कीच म्हणता येईल, कारण आलेला फोन जो आहे त्याचं लोकेशन मुंबई पोलिसांनी जे ट्रेस केलं. कॉल आला पुणे पोलीस कंट्रोल रूमला, त्यांनी तातडीनं मुंबई पोलिसांना याचं इन्फॉर्म केलं. तातडीनं त्या कॉलचं लोकेशन ट्रेस करण्यात आलं तर ते लोकेशन निघालंय अमेरिकेतनं. आता काही वेगवेगळ्या प्रकारची जी माहिती आपल्याला समजते आता मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाकडून आपण जी घेतली आहे की वेगळ्या प्रकारचे काही अशा सॉफ्टवेअर तयार करण्यात आलेले की ज्या सॉफ्टवेअरचा उपयोग करून कॉलरचं लोकेशन भलतंच दाखवण्यात येऊ शकतं. तशा प्रकारे अमेरिकेचं लोकेशन दाखवलंय का खरोखर अमेरिकेतनंच कोणीतरी मिसचिव्ह हा कॉल केलाय का, मुंबईमध्ये एक दहशतवादी घुसलाय, अशा प्रकारचं वाक्य बोलून फोन करणाऱ्याने हा फोन लगेच ठेवून दिला होता. आता या प्रकरणामध्ये गोपनीयता सुद्धा बाळगता येते, कारण अमेरिकन कॉल आलाय, लोकेशन असं ट्रेस झालंय. अमेरिकन कॉन्सुलेटची सुद्धा मदत भारतीय आपल्या मुंबई पोलिसांकडे घेण्यात येणार आहे का, या मुद्द्याची स्पष्टता अजून जरी समोर आली नसली तरी या प्रकरणाचा तपास जलद गतीने केला जातोय. मुंबई पोलिसांकडे जी आपल्याला माहिती समजते त्यानुसार काही वेळातच या प्रकरणाचा छडा ते लावण्यात त्यांना यश मिळेल असं त्यांच्याकडनं सांगण्यात येत आहे. श्वेता. प्रशांत, धन्यवाद सगळ्या माहितीसाठी. शेतकऱ्यांचे ट्रान्सफॉर्मर जळत असल्याच्या तक्रारीवरून मंत्री गिरीश महाजन यांनी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्याला चांगलंच खडसावलं. 500 कनेक्शन असतील तर त्यापैकी केवळ 25 कनेक्शन्स ही अधिकृत असतात आणि इतर सर्व आकडे टाकलेले असतात. या आकड्यांमुळे ट्रान्सफॉर्मर जळतात, त्यामुळे प्रामाणिकपणे बिल भरणाऱ्या शेतकऱ्यांना नाहक भुर्दंड सोसावा लागतो असं महाजन म्हणाले. महावितरण विभागाबाबत अनेकांच्या तक्रारी आहेत, त्यामुळे एक दिवस ठरवून महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांची बैठक घेण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. कनेक्शन आपले 500 आणि अधिकृत फक्त मीटर किती घेतलेले आहेत तर 25 असतील 20 असतील. पावणे 500 नुसते आकडे लावलेले आहेत. काय केलं नाही तिथे कसं काय ट्रान्सफॉर्मर नाही. मला वाटतं इथे सुद्धा तुम्ही त्या वेगळ्या टेबल टाकून द्या, ज्याचं असेल तर कनेक्शन द्या, त्यामुळे तुमचा लॉस वाटेल ना. तर तुम्ही प्रतिनिधी ऑफिसर गेला तर त्याच्या भुजंडाचे प्रामाणिकपणे बिल भरता आणि आता एक सविस्तर बातमी, ती म्हणजे आरजेडीचे नेते लालू प्रसाद यादव यांनी बिहारमधील रस्ते अभिनेत्री हेमा मालिनीच्या गालांसारखे गुळगुळीत करणार असल्याचं सांगितल्यामुळे राजकीय वाद रंगला होता. आणि आता शिंदे सरकारमधील आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी अभिनेत्री ऐश्वर्या रायच्या डोळ्यांविषयी वक्तव्य केल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय. अभिनेत्री ऐश्वर्या रायच्या सौंदर्याची मोहिनी आजही भारतीयांच्या मनावर कायम आहे. तिच्या निळ्या डोळ्यांची जादू काही औरच आहे. राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांना ऐश्वर्या रायच्या डोळ्यांनी भुरळ घातली नाही तरच नवल. ऐश्वर्या राय ही समुद्राच्या किनारी राहणारी, तिची दररोज मासे खायची, बघितलं ना तिचे डोळे. ऐकलत मंत्री विजयकुमार गावित काय म्हणाले ते? रोज मासे खाल्ल्यामुळे डोळे अभिनेत्री ऐश्वर्या राय सारखे सुंदर होतात म्हणे. खरं तर निमित्त होतं धुळे जिल्ह्यातल्या अंतुर्लीतल्या आदिवासी मच्छीमारांना मासेमारी साहित्य वाटपाचं. पण या कार्यक्रमात माशांच्या सेवनाचे फायदे सांगताना मंत्री महोदय ऐश्वर्या रायच्या डोळ्यांवर घसरले. तुम्ही ऐश्वर्या राय बघितली ना, काय सांगितलं की ऐश्वर्या राय? ऐश्वर्या राय ही समुद्राच्या किनारी राहणारी, बँगलोर समुद्राच्या किनारी, तिची दररोज मासे खायची, बघितलं ना तिचे डोळे, जसे तुमचे बी होत ना. बरं, मंत्री विजयकुमार गावित एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी मासे आणि चिकन खाल्ल्यामुळं महिलांचं सौंदर्य कसं खुलतं याचाही खुलासा केलाय. मासे खाल्ल्याचा माणूस म्हणजे बाई माणूस चिगळे दिसायला लागतात. आणि डोळे आहे ना, डोळे असे तरतरीत दिसतात. कोणीही बघितलं तरी पटवूनच घेणार.
गावितांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वाद पेटला नाही तरच नवल. सत्ताधारी भाजपनं गावितांच्या या वक्तव्यावर सारवासारव करण्याचा प्रयत्न केलाय, तर विरोधकांनी मात्र टीका केली आहे. माझे आतापर्यंत झाले पाहिजे होते. आम्ही रोज मासे खाणारे आहोत कोकणातले लोक, म्हणून गावित साहेबांना मी विचारतो, बाबा असं कुठलं संशोधन केलं असेल तर कोकणातल्या लोकांकडे ते सगळ्यांचे डोळे खरं म्हटलं तसे झाले पाहिजे. आता कुठल्या पार्श्वभूमीवर त्यांनी बोलले बघतो. खरं तर नेत्यांकडनं अशा प्रकारची वक्तव्य करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. 2005 मध्ये तत्कालीन केंद्रीय रेल्वे मंत्री लालू प्रसाद यादव यांनी अभिनेत्री हेमा मालिनींच्या गालांप्रमाणे बिहारचे रस्ते गुळगुळीत करण्याविषयीचं वक्तव्य केलं होतं आणि त्यावरून बरंच वादंगही झालं होतं. I mean, वो उनको कुछ लगा होगा ऐसा कुछ, because it is the trend has been started by Lalu ji some years back, because that time it was so bad. So suddenly he must have came out with this thing. So that has become a usual thing for everybody. तर 2021 मध्ये महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांनी आपल्या मतदारसंघातल्या रस्त्यांची तुलना हेमा मालिनी यांच्या गालाशी केली होती आणि त्यावर हेमा मालिनी यांनी जाहीर नाराजी देखील व्यक्त केली होती. आता मंत्री विजयकुमार गावितांनी ऐश्वर्या रायच्या डोळ्यांविषयी केलेल्या वक्तव्यामुळे नव्या वादाची ठिणगी पडलेली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. या बातमीचा वेळ झाला एका छोट्याशा ब्रेकची. पाहत राहा महाराष्ट्र अनलिमिटेड. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. आणि आता पुढची बातमी पाहूयात. एखाद्या रुग्णावरती शस्त्रक्रिया होत असताना त्याचे कुटुंबीय ऑपरेशन थिएटरच्या बाहेर देवाकडे प्रार्थना करत असतात. मात्र एका शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णानंच हनुमान चालीसा पठण केलंय. नागपूरमधील 2 ब्रेन ट्युमर्सच्या रुग्णांना डॉक्टरांनी जीवनदान दिलं. ब्रेन ट्युमरमुळे दोन्ही रुग्णांना नीट बोलताही येत नव्हतं. संपूर्ण शस्त्रक्रियेदरम्यान मिथिलेश यांनी जय बजरंग बली म्हणत डॉक्टरांना शस्त्रक्रियेत सहकार्य केलं, तर रेखा यांनी शंकराची आरती गायली. जय बजरंग बली, जय बजरंग बली, जय बजरंग बली, बजरंग बली, जय 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 बजरंग बली. ब्रह्मांडे माला लावण्य सुंदर हे 2 पेशंट्स जे आम्ही ऑपरेट केले, दोन्ही पेशंट्सना मेंदूच्या डाव्या भागामध्ये ब्रेन ट्युमरचा त्रास होता. मेंदूच्या डाव्या भागामध्ये पेशंटच्या बोलायच्या नसा असतात, म्हणून आम्ही अवेक क्रेनिओटॉमी करून या दोन्ही पेशंट्सना ऑपरेट केलं. पेशंट्सना आम्ही पूर्णपणे बेशुद्ध न करता फक्त पेशंटचा ऑपरेशनचा भाग बधीर करतो. ऑपरेशन करताना आम्ही पेशंट्सशी बोलतो, जेणेकरून न्यूरोसर्जनला कळतं की ऑपरेशन करताना पेशंटच्या बोलण्याच्या नसांना इजा होत नाही आहे. आणि आता या बुलेटिनमध्ये एक नजर टाकूयात राज्यातील महत्त्वाच्या शहरांमधील आजच्या तापमानावर. तर महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये आपण अशाच काही संपूर्ण राज्यभरातल्या सविस्तर बातम्या पाहत राहणार आहोतच. या पुढच्या बुलेटिनकडे वळण्याआधी एक नजर टाकूयात 10 सेकंद 10 बातम्यांवर. 10 सेकंद 10 बातम्या. प्रायोजक धानुका. अहमदनगरमधील राहुरी आणि श्रीरामपूर बाजार समितीत कांदा लिलाव बंद. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला व्यापाऱ्यांचा पाठिंबा. राज्यातील बाजार समित्या बंद ठेवून रस्त्यावरती या. किसान सभेचे नेते अजित नवले यांचं आवाहन. केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा केला निषेध. हिंगोलीच्या वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीत हळदीचे दर घसरले. प्रति क्विंटलला 13 ते 16 हजार रुपयांचा भाव. मागणी घटल्यानं हळद बाजारात मंदी.
छत्रपती संभाजीनगरमध्ये 5 दिवसाआड पाणी पुरवठ्याचं नियोजन कागदावरच, शहरातील काही भागांमध्ये 7 दिवसानंतर पाणी पुरवठा होत असल्यानं नागरिक हैराण. धाराशिवमध्ये खरीप हंगामात पावसाचा खंड, परिणामी 11 महसूल मंडळात पंचनामे सुरू करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून सूचना, पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना दिलासा. पावसानं उघडीप दिल्यानं लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यात शेतकऱ्यांनी तहसीलदारांना दिलं निवेदन, पिकं वाळू लागल्यानं पीक विमा लागू करण्याची मागणी. सोलापुरातील अनेक भागात गटाराचं पाणी रस्त्यावरती आल्यानं नागरिक हैराण, संतप्त नागरिकांचा गटाराच्या पाण्यात आंघोळ करून निषेध. तुळजापुरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विक्रेत्यांचं उपोषण, अतिक्रमण हटाव पथकानं चहा बनवण्याचं सामान आणि 20,000 रुपये चोरून नेल्याचा आरोप. धाराशिवमध्ये मागील 2 वर्षांपासून बंद असलेले जिल्हा परिषद शाळेतील सेमी इंग्रजी माध्यम पुन्हा सुरू करणार, यासाठी जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी पुढाकार घेतला. गोरगरीब विद्यार्थ्यांना आता जिल्हा परिषदेच्या शाळेतही मिळणार सेमी इंग्लिशचे धडे. तांत्रिक समस्यांमुळे मतदार पडताळणी मोहीम संथ गतीनं सुरू, तर 2 आठवड्यांनी मुदत वाढवून द्या, राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची मागणी. यानंतर एक नजर टाकणार आहोत महत्त्वाच्या बातम्यांवर. महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक अमृत नोनी पेन रिलीफ स्प्रे. आजपासून ठाकरे गटाच्या आढावा बैठकीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात, 9 लोकसभा मतदारसंघांचा घेतला जाणार आढावा. कोविड घोटाळा प्रकरणी आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांची आज चौकशी, आर्थिक गुन्हे शाखेनं बजावलंय समन्स. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणांनी पत्राद्वारे मुंबई गोवा महामार्गासंदर्भात मांडली भूमिका, सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड योग्य नसल्याचं केलं स्पष्ट. कांद्याच्या निर्यात शुल्क वाढीविरोधात आज राज्यभरात आंदोलन, खासदार अमोल कोल्हेंच्या उपस्थितीत आळेफाटा इथे रास्ता रोको केला जाणार. धुळ्यातील कांदा मार्केटमध्ये शुकशुकाट, कांद्यावरील निर्यात शुल्कावरून व्यापाऱ्यांनी पुकारला बेमुदत बंद. कांद्यावरील निर्यात शुल्कावरून नाशिकमध्ये शेतकरी व्यापारी आक्रमक, जिल्हाधिकारी कार्यालयात होणाऱ्या बैठकीत तोडगा निघणार का याकडे लक्ष. भारताचा युवा ग्रँड मास्टर आर प्रज्ञानंदची विजय घोडदौड सुरूच, विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेच्या अंतिम फेरीत मारली धडक, जेतेपदासाठी मॅग्नस कार्लसनची गाठ. सुरुवातीला बातमी आहे कांदा प्रश्नावरती. थोड्याच वेळात जुन्नर तालुक्यातील आळेफाटा इथे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे रास्ता रोको आंदोलन करणार आहेत. नगर कल्याण आणि पुणे नाशिक महामार्गावरती असलेल्या 4 जिल्ह्यांना जोडणाऱ्या आळेफाटा चौकामध्ये हे आंदोलन होणार आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येनं शेतकरी सहभागी होण्याची शक्यता आहे. आळेफाटा चौकामध्ये थोड्याच वेळामध्ये आंदोलन सुरू होणार आहे आणि या आंदोलनाचं नेतृत्व करतायत या विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे. अमोल कोल्हे पहिल्यांदाच अशा आंदोलनामध्ये उतरतायत. भाऊ, तुम्ही थेट रस्त्यावरती पहिल्यांदाच उतरताय. नाही, कारण केंद्र सरकारचा हा जो कांद्याच्या निर्यातीवर 40% निर्यात शुल्क आकारण्याचा तुघलकी निर्णय हा अत्यंत दुर्दैवी आहे. हा शेतकऱ्याचं कंबरडं मोडणार आहे, त्याच्या ताटात माती कालवणार आहे. कारण गेली सलग 3 ते 4 वर्ष कांद्याला बाजारभाव नाहीत. कांदा उत्पादक शेतकऱ्याचा आक्रोश मोठ्या प्रमाणावर आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आता कुठेतरी 4 पैसे मिळण्याची आशा निर्माण झालेली असताना केंद्र सरकारनं हा अत्यंत आततायी निर्णय घेतलेला आहे. जेव्हा बाजारभावात किंवा बाजारपेठेत कांद्याचे भाव कडाडलेले नव्हते किंवा सर्वसामान्य ग्राहकाचा याच्याविषयी कोणताही आक्रोश नव्हता, परंतु असं असताना सुद्धा केवळ महागाई आटोक्यात आणतो आहोत हे दाखवण्यासाठी सर्वसामान्य शेतकऱ्याचा बळी दिला जातो. हे अत्यंत दुर्दैवी आहे आणि याचा विरोध करण्यासाठी केंद्र सरकारला याविषयी जागं करण्यासाठी आपण हे आंदोलन करतो. आणि महाविकास आघाडीचे सर्व घटक या आंदोलनात सहभागी होत आहेत. सर्वसामान्य कांदा उत्पादक शेतकऱ्याचं हे आंदोलन आहे. शेतकऱ्यांच्या स्वाभिमानासाठी, त्याच्या न्याय्य हक्कांसाठी आपण हे आंदोलन करतो. खरं तर काल तुम्ही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याशी पत्रव्यवहार केला किंवा त्यांच्याशी बोलला आहात. नेमकं काय तुम्ही पत्रव्यवहार केलात आणि काय तुमची मागणी आहे? यामध्ये हीच जी संपूर्ण परिस्थिती गेले 3 ते 4 वर्षांपासून
कांदा उत्पादक शेतकऱ्यांची होत असणारी ससे हुलपट आणि त्यामुळे 40% निर्यात शुल्क लादणं ही अघोषित निर्यात बंदी आहे. आणि या निर्यात बंदीमुळे, या निर्णयामुळेच कांद्याचे भाव जे जवळपास 2200 रुपये क्विंटल ते 2500 रुपये क्विंटलच्या आसपास पोहोचले होते, ते पुन्हा गडगडून साधारणतः 1400-1500 रुपयापर्यंत परत खाली आलेले आहेत. त्यामुळे हा निर्णय तातडीनं मागं घेण्यात यावा हीच विनंती केलेली. एक अभिनेता ज्यावेळेस शेतकऱ्यांचा प्रश्न मांडतो त्यावेळेस हे प्रश्न सरकार दरबारी किंवा संसदेमध्ये कशा पद्धतीने उमटले जातात आणि केंद्रीय अर्थमंत्री याकडे कसं पाहतात, काय निर्णय घेतात, सगळ्या दृष्टीने या आंदोलनाकडे आज पाहिलं जाते. गणेश कदमसह रायचंद शिंदे, न्यूज 18 लोकमत, जुन्नर, पुणे. तर मका सोयाबीन पाठोपाठ आता येवला, मनमाडसह नाशिक जिल्ह्यामध्ये टोमॅटो पीक प्लास्टिक व्हायरसच्या विळख्यामध्ये सापडलंय. या व्हायरसमुळे टोमॅटो पिकांना मोठा फटका बसलाय आणि टोमॅटोच्या भावात घसरण होत असताना आता रोगाचा प्रादुर्भाव होत असल्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय. या टमाट्यावर पण प्लास्टिक व्हायरस म्हणून हा रोग आलेला आहे. त्यामध्ये हे पिवळे पडतात, काळे पडतात. हे पिकायच्या टायमाला व्यवस्थित पिकू नाही राहिले. सगळा माझा प्लॉट बसून गेलेला आहे. कृषी अधिकाऱ्यांनी काहीतरी औषध काढावं, काहीतरी मार्गदर्शन करावं. आमची जशी नुकसान झाली तशी इतर शेतकऱ्यांची नुकसान होऊ नये यासाठी काहीतरी औषध उपचार करावा. तर टोमॅटो उत्पादक शेतकरी आता हवालदिल झालेत, कारण टोमॅटोला प्लास्टिक व्हायरसचा विळखा बसलाय आणि एकतर टोमॅटोचे भाव आता गडगडत असताना आता प्लास्टिक व्हायरसचा विळखा बसतोय आणि त्यामुळेच शेतकरी आता मेटाकुटीला आलेत. नाशिक, येवला, मनमाड या भागातले. पाहूयात आणखी या संदर्भातली प्रतिक्रिया. एक एकराची लागण आहे तांबटीची. रवून देऊन रोप आणलेलं आहे. 8000 काडी लावलेली. याला पाण्याअभावी किंवा हे रोगाअभावी आता हे खराब होऊन चालले, गळून पडून राहिले, ऑटोमॅटिक काळे होऊन राहिले आतमधून. हे 1 एकर प्लॉट आहे. 1 लाख रुपये खर्च जवळपास होईल माझा आत्तापर्यंत. याला पण आता 1 रुपये हातात पडणार नाही. आता मार्केटचा या 1100-1200 रुपये आहे याला. आता याला सरकारने आता एक अनुदान द्यावा, नाही तर मग पंचनामा करायला यावं. यानंतर नाशिकमध्ये एक मोठी बातमी येते. केंद्रीय मंत्री भारती पवार यांनी तातडीनं एक पत्रकार परिषद बोलावलेली आहे. भारती पवारांनी बैठक बोलावलेली आहे. कांदा प्रश्नावरती दुपारी 12 वाजता त्या पत्रकार परिषद घेणार आहेत. गेल्या 2 दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील कांद्याचे लिलाव ठप्प आहेत आणि कांदा निर्यात दरासंदर्भात भारती पवार काय बोलणार याकडे लक्ष लागलंय. दुपारी 12 वाजता त्यांनी एक पत्रकार परिषद बोलावली आहे. या पद्धतीनं हा दबाव टाकण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे, परंतु प्रशासनाला विनंती आहे की तुम्ही सुद्धा शेतकऱ्याची पोरं आहात आणि उद्या जर शेतकऱ्यांना पिकवणं बंद केलं तर तुमचे खायचे वांदे. माझी ही विनंती आहे महाराष्ट्रातल्या तमाम नेत्यांना, जे केंद्रीय नेत्यांचं स्वागत करतात, की जोपर्यंत कांद्यावरचं हे निर्यातीवरचं निर्यात शुल्क मागं घेतलं जात नाही आणि कांद्याला हमीभाव मिळत नाही, तोपर्यंत केंद्रातला जो कोणी नेता महाराष्ट्रात येईल त्याची कांद्याचं माळ घालूनच स्वागत करावं, जेणेकरून कांदा उत्पादक शेतकऱ्याचं दुःख हे केंद्रातल्या मोदी सरकारमधल्या भाजपच्या नेत्यांना हा शेतकऱ्यांचा आवाज पोहोचवण्याचा प्रयत्न आहे केंद्र सरकारच्या कानापर्यंत. कारण सातत्यानं आपण बघतो दुधाची बुकटी आयात करण्याचा आवाज करून दुधाचे दर पाडले, त्यानंतर सोयाबीन पेंड आयात करून सोयाबीनचे भाव पाडले. आज कापूस 50% कापूस हा विक्रीला अजून आलेला नाही. असं असताना आता टोमॅटोला 4 पैसे मिळत होते, नेपाळमधून टोमॅटोचे भाव पाडले आणि आता कांद्याचे सुद्धा भाव पाडले जात आहेत. त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी आज संतप्त झालेला आहे. शेतकऱ्याचा बळी हा महागाई नियंत्रणाच्या नावाखाली शेतकऱ्याच्या पोटावर पाय दिला जातोय आणि त्यामुळे सरकारपर्यंत हा आवाज पोहोचवण्याचा हा दर आणखी खालावेल याची भीती आजही जर तुम्ही बातम्या बघितल्या तर जवळपास 4,500 टन कांदा हा JNPT मध्ये पडू नये, त्याचा एक्सपोर्ट होत नाहीये आणि एकदा ही अघोषित निर्यात बंदी, ही निर्यात एकदा थांबली की देशांतर्गत बाजारपेठेत पुन्हा कांद्याचे भाव हे पडणार. हे बघा, यामध्ये सप्लाय चेन मध्ये ग्राहकाला वाजवी दरात
कांदा मिळाला पाहिजे आणि त्याच वेळी उत्पादकाला म्हणजे शेतकऱ्याला त्याच्या शेतमालाचा पुरेसा भाव मिळाला पाहिजे. जेव्हा आमचा शेतकरी 2-5 रुपयांनी कांदा विकत होता तेव्हा तर सरकारने कांदा विकत घेतला असता तर आज ग्राहकांना सुद्धा वाजवी दरात त्यांना कांदा देता आला असता आणि शेतकऱ्यांना सुद्धा 4 पैसे देता आले असते. पण सरकारने यामध्ये कुठेही मदत केलेली नाहीये आणि केवळ ग्राहक विरुद्ध शेतकरी असं करण्यासाठी आता ही महागाई वाढली का? खरोखर कांद्याच्या विषयी सर्वसामान्य ग्राहकांमध्ये संतोष आहे का, असंतोष आहे का? तर तो असंतोष नाहीये. असं असताना केंद्र सरकारला महागाईवर नियंत्रण आणण्यात सपशेल अपयश आलेलं आहे. आणि मग जर एवढंच तुम्हाला अपयश आलंय ना तर मग कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या पोटावर पाय देण्यापेक्षा, सर्वसामान्य शेतकऱ्याच्या पोटावर पाय देण्यापेक्षा खाद्य तेलातले बडे कॉर्पोरेट्स आहेत त्यांना का नाही सांगत तुम्ही किमती कमी करा? पेट्रोल डिझेलच्या किमती का नाही कमी होत? सर्वसामान्य शेतकऱ्याचाच का बळी दिला जातो? हा शेतकऱ्याचा सर, धनंजय मुंडे दिल्लीत आहेत, केंद्रीय शेतकरी मंत्र्यांसोबत बैठक घेणार आहेत, या प्रश्नावरही चर्चा होऊ शकते. काय तुम्ही मागणी कराल आमच्या माध्यमातून सगळ्या लोकांना? आणि नक्कीच ही मागणी आहे महाराष्ट्राच्या कृषी मंत्र्यांना की महाराष्ट्राच्या कृषी मंत्र्यांनी महाराष्ट्राचं हित बघावं. सत्ता येते जाते, महाराष्ट्राचा विकास हा सर्वसामान्य शेतकऱ्याचं हित जर जोपासलं गेलं तरच होणार आहे. त्यामुळं माननीय महाराष्ट्राचे कृषी मंत्री धनंजयजी मुंडे यांनी केंद्रीय मंत्र्यांकडे हे निर्यात शुल्क तातडीनं मागं घ्यावं आणि कांद्याची निर्यात ही मोकळी करावी ही मागणी करावी. त्याचबरोबर कांद्याला हमीभाव मिळवून द्यावा ही मागणी करावी. मी स्वतः कांद्याची माळ घालून त्यांचं स्वागत करेन. सर, एक मोठा पोलीस बंदोबस्त तिथे तैनात करण्यात आलेला आहे. धनंजय मुंडे निवडून आले तर फेटा बांधून म्हणले होते, आज तुम्ही बंद करताय. म्हणजे त्यांच्या बाबतीत केलेला पण खरं होतो. तर याचा अर्थ आमचं एवढंच म्हणणं आहे की हे जे निर्यात शुल्क हा जो तुघलकी निर्णय हा केंद्र सरकारने मागे घ्यावा आणि सर्वसामान्य शेतकऱ्याच्या आयुष्यात सुखाचे 4 दिवस यावे. सर, मोठा पोलीस बंदोबस्त या परिसरात तैनात करण्यात आलेला आहे. 80 पेक्षा अधिक अधिकारी आणि कर्मचारी पोलीस प्रशासनाचे तैनात आहेत. शेतकऱ्यांना काय आवाहन कराल? पोलिसांना काय विनंती कराल? पोलिसांना हीच विनंती आहे की तुम्ही शेतकऱ्याचीच पोरं आहात, त्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्याच्या पाठीशी उभे राहा. या शेतकऱ्याचे हाल होताना तुम्ही बघितलेले आहेत आणि त्यामुळे आज शेतकरी त्याच्या हक्कासाठी जर रस्त्यावर उतरतोय तर तुमचं सहयोग, तुमचं सहकार्य तेवढंच अपेक्षित आहे. मोदी सरकारचं करायचं पुणे नाशिक महामार्गावरती आळेफाटा इथे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे हे शेतकऱ्यांना पाठिंबा देत रस्त्यावरती उतरले तर रास्ता रोको केला जातोय आणि याचवेळी ते माध्यमांशी बोलत होते. केंद्रातला कुणीही नेता जर महाराष्ट्रामध्ये आला तर कांद्याची माळ घालूनच त्यांचं स्वागत केलं जाईल असं अमोल कोल्हे यांनी ठणकावलंय. आळेफाटा इथे रास्ता रोको केला जातोय आणि तिथे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे उपस्थित आहेत आणि शेतकऱ्यांच्या बाजूनं हे आंदोलन सुरू आहे. शेतकऱ्यांना अडचणीत टाकणाऱ्या नेत्यांना धडा शिकवू आणि शेतकऱ्यांना वेठीस धरणारा हा निर्णय असल्याचं त्यांनी सांगितलं. हा निर्णय तातडीनं मागे घेतला पाहिजे. कांद्याच्या निर्यात शुल्कामध्ये 40% वाढ केल्याच्या संदर्भातला हा निर्णय तो शेतकऱ्यांच्या विरोधातला आहे असं अमोल कोल्हे म्हणाले. आळेफाटा इथं अमोल कोल्हे दाखल झाले आणि तिथे ते माध्यमांशी बोलत होते आणि हा निर्णय तातडीनं मागे घेतला पाहिजे या मागणीसाठी रास्ता रोको केला जातोय. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव ठप्प आहेत आणि त्यातच ठिकठिकाणी रास्ता रोको केला जातोय. केंद्र सरकारच्या या निर्णयाविरोधात आणि या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी अमोल कोल्हे सुद्धा रस्त्यावरती उतरलेत. पुणे नाशिक महामार्गावरती आळेफाटा इथे हे आंदोलन केलं जातंय, रास्ता रोको आंदोलन. या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक शेतकऱ्यानं, शेतकरी समर्थकांनी गळ्यामध्ये कांद्याच्या माळा घातलेल्या आहेत आणि केंद्र सरकार विरोधात आंदोलन केलं जात आहे. घोषणाबाजी सुरू आहे. संपूर्ण राज्यामध्ये प्रत्येक अनेक बाजार समितींमध्ये आज कांद्याचे लिलाव बंद आहेत आणि कांद्यावरील निर्यात शुल्क 40% वाढवल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन केलं जात आहे. पुणे नाशिक महामार्गावरती आळेफाटा इथे रास्ता रोको केला जातोय. हातामध्ये निषेधाचे फलक घेऊन आणि गळ्यामध्ये कांद्याच्या माळा घालून शेतकरी रस्त्यावरती उतरलेत. आळेफाटा इथे रास्ता रोको सुरू आहे. केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी केली जाते.
या ठिकाणी आळाफाट्याच्या चौकामध्ये या उभ्या महाराष्ट्राला जे संकट निर्माण केलेलं आहे केंद्र सरकारने आणि मोदी सरकारने त्याचा निषेध करण्यासाठी सर्व शेतकरी वर्ग या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिला आहे. याच संदर्भातली आणखी एक मोठी बातमी आहे नाशिकमधून. केंद्रीय मंत्री भारती पवार यांनी तातडीनं एक पत्रकार परिषद बोलावली आहे. कांदा प्रश्नावरतीच भारती पवार दुपारी 12 वाजता बोलणार आहेत आणि बैठक त्यांनी बोलावली आहे, पत्रकार परिषद बोलावली आहे किंबहुना. आणि गेल्या 2 दिवसांपासून नाशिक जिल्ह्यामध्ये कांद्याचे लिलाव जे ठप्प आहेत आणि कांदा निर्यात दरासंदर्भात भारती पवार काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. आणि आता दुपारी 12 वाजता त्यांनी एक पत्रकार परिषद बोलावलेली आहे. केंद्र सरकारचा निषेध केला जातोय. कांद्यावरील निर्यात शुल्क वाढवल्याप्रकरणी शेतकरी आक्रमक झाले. ठिकठिकाणी आंदोलनं केली जात आहेत, रास्ता रोको केले जात आहेत, गळ्यामध्ये कांद्याच्या माळा घालून. याच संदर्भात भारती पवार यांनी एक बैठक बोलावलेली आहे नाशिकमध्ये दुपारी 12 वाजता. त्या पत्रकार परिषद घेणार आहेत. केंद्रीय मंत्री भारती पवार यांनी तातडीनं ही पत्रकार परिषद बोलावली आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्री या कांदा प्रश्नासंदर्भात काय बोलतात याकडे सर्व शेतकरी वर्गाचं लक्ष आहेच. या संदर्भात अधिक माहिती घेऊयात लक्ष्मण घाटोळे यांच्याकडून. लक्ष्मण, खरं तर राज्यातला शेतकरी संकटात सापडलेला आहे. कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडलेला आहे आणि या सगळ्याच्या अनुषंगानं राज्यभर आंदोलनं केले जात आहे. राज्याच्या ठिकठिकाणी बाजार समित्यांमध्ये लिलाव बंद करण्यात आलेले. हे सगळ्या शेतकऱ्यांचा प्रश्न जो आहे तो माध्यमांद्वारे अर्थात न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून देखील आपण बघतोय की कालपासून आपण ह्या सगळ्या प्रश्नावरती काम करतोय किंवा हा सगळा प्रश्न जो आहे शेतकऱ्यांचा तो लावून धरलेला आहे. अशा सगळ्या प्रश्नांनंतर आता सरकारच्या वतीनं केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री ज्या नाशिकच्या आहेत त्यांच्याकडनं एका पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. 40% जो निर्यात शुल्क सरकारने केंद्र सरकारने दिलेला आहे त्याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कुठेतरी आता कांद्याला बाजारभाव मिळतोय. अशा सगळ्या परिस्थितीत शेतकरी आनंदी असताना थोडा बहुत प्रमाणात त्याच्या खिशामध्ये 2 पैसे मिळण्याची परिस्थिती असताना केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे शेतकरी अडचणीत येऊ शकतो अशी सगळी परिस्थिती आणि त्याचमुळे राज्यभर आंदोलनं केले जात आहे. बाजार समित्या बंद आहे आणि म्हणूनच या सगळ्या विषयावरती बोलण्यासाठी थोड्याच वेळात देशाच्या केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार जे आहे त्या पत्रकार परिषद घेणार आहे. नाशिक नव्हे तर आशिया खंडातील सर्वात मोठी लासलगाव जी बाजारपेठ आहे कांद्याची त्या लासलगाव बाजार समितीच्या ज्यांचा मतदारसंघ असतो त्या भारती पवार जे आहे ते आता यावरती काय तोडगा करतात. कारण कालपासून त्यांचं केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांशी संपर्क सुरू होता, त्यांच्याशी पत्रव्यवहार सुरू होता या सगळ्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी. कारण नाशिक जिल्ह्यामधून शेकडो टनांनी जो कांदा जो आहे तो JNPTला अर्थात बॉर्डरवरती थांबलेला आहे आणि तो कांदा पुढचा व्यापारी खरेदी करायला तयार नाही. याचं कारण आहे की त्याला 40% निर्यात शुल्क द्यायचं आहे आणि तो शुल्क त्याला धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. आणि आता एक मोठी बातमी कांदा प्रश्नावरती. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी थेट जपानमधून हस्तक्षेप घेतलाय. याबाबत त्यांनी केंद्रीय मंत्र्यांशी संपर्क साधलाय. याबाबतचं एक ट्विट त्यांनी केलंय. महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांच्या प्रश्नासाठी आज आमचे नेते केंद्रीय गृहमंत्री माननीय अमित भाई शहा तसंच केंद्रीय मंत्री पियुष गोयलजी यांच्याशी जपानमधून दूरध्वनीवरून संपर्क साधला. केंद्र सरकारनं 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांचं हित जपण्यासाठी नाशिक आणि अहमदनगर इथे विशेष खरेदी केंद्र सुरू करण्यात येतील अशी घोषणा त्यांनी केली आहे. 2410 रुपये प्रति क्विंटल या दरानं ही खरेदी करण्यात येईल आणि यातून मोठा दिलासा आपल्या राज्यातील कांदा उत्पादकांना मिळेल असं देवेंद्र फडणवीसांनी थेट जपानमधून सांगितलंय. कारण देवेंद्र फडणवीस 4 ते 5 दिवस जपान दौऱ्यावरती आहेत आणि महाराष्ट्रामध्ये कांदा प्रश्न पेटलेला असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जपानमधून थेट ट्विट केलंय आणि त्यांनी तिथून केंद्रीय मंत्र्यांशी कांदा प्रश्नावरती चर्चा देखील केली. तुषार उपणवर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. तुषार, जपानमध्ये बसून देवेंद्र फडणवीसांनी कांदा प्रश्नावरती केलेला हस्तक्षेप आणि त्यावरती केलेली टिप्पणी त्याबद्दल. श्वेता, आपण जर पाहिलं असेल सध्या देवेंद्र फडणवीस जपानच्या 5 दिवसीय दौऱ्यावरती आहेत. मात्र तरीही महाराष्ट्रातला कांदा प्रश्न आहे. स्वतः देवेंद्र फडणवीस देशाचे गृहमंत्री अमित शहा तसेच या ठिकाणी पियुष गोयल या दोन्ही केंद्र मंत्र्यांशी या ठिकाणी दूरध्वनीद्वारे संवाद साधलेला आहे. केंद्र सरकारने 2 लाख टन मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा जो निर्णय घेतलेला असून यामुळे महाराष्ट्रातला जो कांदा उत्पादक शेतकरी आहे त्याला मोठा दिलासा मिळणार आहे. यामुळे ह्या घडीची ही सर्वात महत्वाची बाब आहे कारण की केंद्रीय मंत्र्यांशी संवाद साधणं सुरू होतं. मात्र 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा
निर्णय घेतल्यामुळे या ठिकाणी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा मिळणार आहे. बिलकुल. धन्यवाद तुषार या सगळ्या माहितीसाठी. थेट जपानमधून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कांदा प्रश्नासंदर्भात एक ट्विट केले आणि केंद्रीय मंत्र्यांशी त्यांनी संपर्क साधलाय. हेच ते ट्विट आहे देवेंद्र फडणवीस यांचं. केंद्र सरकारनं 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतलाय आणि महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांचे हित जपण्यासाठी नाशिक आणि अहमदनगर इथे विशेष खरेदी केंद्र सुरू करण्यात येतील अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटमधून केली आहे. 2410 रुपये प्रति क्विंटल या दरानं खरेदी केली जाईल आणि यातून मोठा दिलासा आपल्या राज्यातील कांदा उत्पादकांना मिळेल. महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांच्या प्रश्नासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याशी जपानमधून दूरध्वनीवरून देवेंद्र फडणवीसांनी संपर्क साधला. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर स्वागत. श्रावण महिना सुरू झालाय आणि भाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. भाज्यांचे दर प्रति किलो 60 ते 100 रुपयांवरती पोहोचलेत. अळू, कारली, शिराळी यासोबतच इतरही भाज्यांचे दर वाढल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागतेय. महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये वेळ झाली आणखी एका छोट्याशा ब्रेकची. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.